रत्नागिरी येथे पहिला पक्षप्रवेश करून दाखविला आहे। आता दुसरा आणि मोठा पक्षप्रवेश 15 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले आहेत। उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीचे माजी तालुका प्रमुख बंडा साळवी यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शेकडो प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे। सगळे शिवसेनेचे प्रशांत असेल सगळे शिवसेनेचे मातब्बर नेते म्हणून काम करत होता। मला असं वाटतं की त्याची पुनरावृत्ती होण्याची आवश्यकता आहे की जेव्हा एका शिवसैनिकाला कुठेतरी ठेच लागेल तर 100 लोक आपण त्याची चौकशी करायला तिथे जर गेलो तर अख्खी शिवसेना त्याच्या सोबत आहे हे चित्र निर्माण होईल। आणि हे चित्र जर आपण जिल्ह्यामध्ये निर्माण करू शकलो तर महाराष्ट्रातली सगळ्यात एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना ही रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण होईल। पण त्याच्यासाठी पुढाकार घेऊन सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत केली पाहिजे। पुढाकार घेऊन आपल्या पदाधिकाऱ्यांचा संपर्क प्रत्येकाबरोबर राहिला पाहिजे। त्यांच्या अडीअडचणीवर आपण सगळ्यांनी मात केली पाहिजे। आज माझ्याकडे 2 विभाग आहेत, एक उद्योग विभाग आहे आणि दुसरा मराठी भाषेचा विभाग आहे। जेव्हा आपण मराठी भाषेबद्दल बोलतो अनेक राज्यकर्त्यांनी अनेक राजकीय नेत्यांनी मराठीच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकलेल्या आपण बघितलेल्या आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते मराठी भाषेचं खातं हे सुदैवानं माझ्याकडे आहे। त्याचा उपयोग देखील गावागावामध्ये झाला पाहिजे। आज ज्या गावामध्ये बंडा शेठ राहतात, आज ज्या गावामध्ये प्रकाश शेठ साळवी राहतात, ज्या गावामध्ये गजानन पाटील राहतात, आमचे राजू साळवी राहतात, आमचा भैया साळवी देखील आलेला तो देखील जातो, त्या गावाला पुस्तकांचं गाव करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। आणि आज मला ते जाहीर करायचं होतं कारण सगळे मालगुणकर आज व्यासपीठावर एकत्र झालेले आहेत। त्याच्यामुळे आज तुम्हाला भेट म्हणून मालगुण गावाला पुस्तकांचं गाव करण्यासाठी 1.25 कोटी रुपये देण्याचा निर्णय हा माझ्या विभागाने काल घेतलेला आहे। तर ही संस्कृती देखील आपण वाढवतोय। त्याच्यामुळं सगळे एकत्र आले की त्याचा फायदा काय होतो हे आपण सगळ्यांनी आता बघितलं। सगळे मालगुणकर एकत्र आले, तुमच्याकडे पुस्तकाचं गाव झालं। तसं आता मालगुणमध्ये एवढी चांगली संघटना अशी वाढवा की मालगुणच्या संघटनेचा आदर्श महाराष्ट्राच्या सगळ्या गावांनी घेतला पाहिजे आणि तिथे एवढं मजबूत संघटन करा की बंड्याचे आपल्याकडे सगळ्यांनी अपेक्षेनं बघितलं पाहिजे की या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये जी संघटना उभी राहिलेली आहे ते उभी करणारे पदाधिकारी कोण आहेत हे बघण्यासाठी महाराष्ट्रातले पदाधिकारी आपल्याकडे आले पाहिजे। आणि म्हणून हा पक्षप्रवेश जसा बंड्याशेठ माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे, माझ्या मतदारसंघाच्या दृष्टीने महत्वाचा आहे, तसं पक्षाच्या दृष्टीने देखील महत्वाचा आहे। कारण तुमच्यासारख्या ताकदीची माणसं आज शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आणि म्हणून तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। काल जे मी मुंबई बंद सांगितलं होतं की आज रत्नागिरीमध्ये पहिला पक्षप्रवेश सोहळा होतो तो पार पडलेला आहे। आता 15 तारखेची पुढची तारीख दिलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक मोठे नेते हे काही भैयांच्या माध्यमातून असतील, काही माझ्या माध्यमातून असतील, काही राहुलजींच्या माध्यमातून असतील, अनेक विविध घटक जे आपल्याबरोबर काम करतायत त्यांच्या माध्यमातून असेल ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांचं देखील 15 तारखेला एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण स्वागत करणार आहोत। परंतु हा पक्ष सोहळा झाल्यानंतर, पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर व्यासपीठावरच्या आणि व्यासपीठासमोरच्या प्रत्येक कार्यकर्त्याची शिवसैनिकाची जबाबदारी आता वाढलेली आहे। जे आम्ही भाषणात सांगितलं त्याची परिपूर्तता जर करायची असेल तर प्रत्येकानं आजपासून कामाला लागलं पाहिजे आणि शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना या संपूर्ण परिसरामध्ये उभं करण्यासाठी आपण सगळ्यांनी सांघिक अहोरात्र मेहनत करूया एवढीच विनंती त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो। पुन्हा एकदा बंड्याशेठ तुमचे, मायाशेठ जांभरेकर, आता सगळ्यांचीच नावं घेत नाहीत, ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि केलेल्या प्रवेशाचा पश्चाताप तुम्हाला होणार नाही हा शब्द देतो आणि माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पौर्णिमा सावंत त्याचबरोबर अनेक विभाग प्रमुख, अनेक पदाधिकारी त्याची यादी जर तुम्ही बघितली तर ही तुम्ही खरं सांगत एवढी यादी आहे।